स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे, की कॉमन नाऊन आणि प्रॉपर नाऊन यातला काय डिफरन्स आहे. तर त्या नाऊन म्हणजे काय होते नाम. साध्या-साध्या शब्दात आहे त्याला नाऊनला काय म्हणतात नाम. तर आता त्याचे प्रकार तुम्हाला माहीतच असेल. कॉमन नाऊन, प्रॉपर नाऊन, कलेक्टिव्ह नाऊन, मटेरियल नाऊन आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आणि कॉन्क्रीट नाऊन सुद्धा आहे. तर आता ते एवढं न सांगता फक्त यात मी काय सांगणार आहे तुम्हाला कॉमन आणि प्रॉपर. तुम्हाला तुमच्या मुलांना येते की कॉमन नाऊन, अंडरलाईन द कॉमन नाऊन, सर्कल द प्रॉपर नाऊन असे लहान मुलांना येतात. त्यासाठी त्यांना त्यातला डिफरन्स माहीत असणं आवश्यक आहे. तर पाहू आता. आता इथं जर आहे, ॲनिमल आहे, टायगर आहे, रिव्हर आहे, हे कसं ओळखायचं कॉमन, प्रॉपर? आता एखाद्या साध्या ह्याच्यावरून सांगते पहिले गर्ल आहे. आता हे गर्ल आणि त्यांचे नाव असेल. तर एवढंच लक्षात आहे कॉमन म्हणजे जनरल, सामान्य. आता जर आपण म्हणत असेल, मुलींना सगळ्या मुली बसलेल्या असतात, त्यांना जर म्हणत असेल, "इकडे या मुली." सगळ्यांना म्हणत असेल तेव्हा सगळ्यांना जर स्पेसिफिक नाव घेतलं, स्पेशल नाव घेतलं, जर म्हणत असेल मी नेहा इकडे, राधा इकडे, तर ते काय झालं स्पेशल असं त्या मुलीला. आता प्रत्येक वस्तूला नाव देतो ना, तर आता स्पेशल आहे. ते मुलीचं नाव घेतलं, तेव्हा ते काय राहणार आहे प्रॉपर नाऊन. आणि मी जर म्हटलं गर्ल्स, तर सगळ्या माझ्याकडे बघणार. तर ते सगळ्या म्हणजे आता काय आलं सामान्य आलं. सगळ्यांसाठी मी यूज केलेलं आहे. ते बरेच असतात, तर त्याला म्हणतात कॉमन नाऊन. जर एक स्पेसिफिक नाव आहे, तर त्याला म्हणतात प्रॉपर नाऊन. आता जर माझ्या हातात पेन आहे, तर मी काय म्हणणार आहे? पेन आहे, तर बरेच पेन असतात आपल्याजवळ. तर पेन काय झालं? जनरल आहे, सामान्य आहे, तर कॉमन नाऊन. आता बरं तुम्ही जर पेन विकत घ्यायला गेले, तर ते नाव विचारतात, कोणता पेन? आता तर बरेच प्रकारचे पेनसुद्धा आहेत. तर आता ते नाव विचारतात, कोणता पेन पाहिजे? रेड पाहिजे, ब्लू पाहिजे आणि प्रकार पण त्याचे वेगवेगळे कंपनीसुद्धा आहेत, तर ते मुलांना सुद्धा माहीत असतात. तर आता पेन आपण घ्यायला गेलो, त्यांना आपण म्हणतो रेड पेन द्या, ब्लू पेन द्या. तर ते जर स्पेशल असं नाव घेतलं ब्लू पेन, रेड पेन आणि त्याचे प्रकार पण असतात, जसे वेगवेगळ्या कंपन्या पण असतात, त्याचे पण सुद्धा नाव घेतो आपण. तर अशा वेळेस ते होणार प्रॉपर. आता जर बॉय असेल, तर बॉय तर बरेच असतात. त्यांचं जर बॉय म्हटलं, तर हे कॉमन नाऊन. त्यांचं स्पेसिफिक असं नाव घेतलं, तर प्रॉपर नाऊन. ॲनिमल असतात, ॲनिमल तर बरेच असतात. तर बरेच ज्या वस्तू आहे, तर ते काय होणार आहे कॉमन. आणि जर प्रॉपर असं नाव घेतलं, तर ते होणार. आता जर शाळा असेल, स्कूल नेम, स्कूल आहे. तर स्कूल तर बरेच. आता आपण मुलांना विचारतो, "तू कोणत्या शाळेचा विद्यार्थी आहे?" तर त्या कोणत्या शाळेचं स्पेसिफिक असं तो नाव सांगते त्याच्या शाळेचं. शाळेचं जर नाव सांगितलं, तर ते प्रॉपर नाऊन. फक्त स्कूल म्हटलं, तर कॉमन नाऊन. आता जसं एखादा सण असते, फेस्टिव्हल म्हटलं, तर ते काय येणार? कॉमनमध्ये येणार. कारण आपल्या ह्याच्यात बरेच फेस्टिव्हल आहे. पण जर प्रॉपर असं ते होली म्हटलं, दिवाळी म्हटलं, तर हे काय येणार आहे? प्रॉपर नाऊन. तर आपण पाहायचं ह्याच्यातला डिफरन्स. तर मुलांना तुम्ही एका पेजवर काढून द्यायचं आहे लहान मुलांना, की असं टायगर त्यांना किंवा चित्र दाखवायचं आहे. चित्र दाखवल्यानं मुलांना लवकर समजते. तर आता टायगर दाखवायचं त्यांना पहिले समजून सांगायचं कॉमन आणि प्रॉपर मधला फरक. त्यांना विचारायचं टायगर काय आहे? कॉमन आहे की प्रॉपर आहे? आता टायगर काय आहे? प्रॉपर आहे. कारण ॲनिमल काय झालं? ॲनिमल बरेच असतात. आता टायगर झालं, डॉग झालं अँड पूर्ण बफेलो झालं, हे वेगवेगळे प्राणी आहे. त्यांना प्रॉपर आपण टायगर म्हटलं तर आपल्याला लक्षात येणार टायगर आलेला आहे. तर अशा वेळेस काय होणार आहे? ते प्रॉपर असं नाव घेतलेलं आहे. प्रत्येक प्राण्याला असं स्पेशल असं नाव दिलेलं आहे. तर ते स्पेशल नाव आहे. स्पेसिफिक म्हटलं तर प्रॉपर आणि कॉमन किंवा जनरल म्हटलं, तर त्याला काय म्हणणार आहे आपण? कॉमन नाऊन. तर आता इथं रिव्हर, नद्या तर बऱ्याच असतात. आपण स्पेसिफिक अशा नद्या आहे, आपण त्यांना पण नावं ठेवलेली आहे. गंगा, यमुना, नाईल, नर्मदा अशा बऱ्याच, गोदावरी बऱ्याच अशा नद्या आहेत. तर प्रॉपर असं नाव घेतलं म्हणून त्यांना काय, जर मुलांना असं दाखवायचं आहे तुम्हाला चित्र असेल त्यांच्या ग्रामरच्या बुकमध्ये राहते सुद्धा. त्यांना विचारायचं मग हे काय आहे? गंगा काय आहे? कॉमन आहे की प्रॉपर आहे? तर तुम्ही ट्युशन जर घेत असाल, तर तुम्ही त्यांच्याकडून मी तर प्रॅक्टिस करून घ्यायची. प्रत्येक मुलांना विचारायची कॉमन नाऊन आहे की प्रॉपर नाऊन? लहान दुसरीच्या मुलांपासून तर मोठ्यापर्यंत, मोठे जरी झाले पण त्यांना पण सुद्धा मी विचारायची. आणि हे ट्रिक घेतल्यानं ट्युशनमध्ये त्यांना काय ते इंटरेस्ट पण येते आणि ते घरी पण आणि त्यांच्या स्कूलमध्ये त्यांनी फास्टमध्ये सांगितलं तर त्यांचा पण कॉन्फिडन्स वाढतो. गर्लचं सांगितलंच आहे. स्पेशल असेल तर, नाव असेल तर प्रॉपर आणि गर्ल बऱ्याच असतात तेव्हा
कॉमन. स्कूल जे सांगितलं आहे स्कूल, स्कूलचं नाव आहे. स्पेशल असं नाव विचारलं मुलांना तर ते प्रॉपर. आता कलरही आहे. कलर म्हटलं तर काय आहे? कलर म्हटलं हा काय आहे? कलर म्हटलं तर एक असा ग्रुपसारखा आहे. बरेच प्रकारचे कलर असतात आणि जर स्पेशल असं रेड कलर दे, ब्लू कलर दे असं म्हटलं तर प्रॉपर. आता बिस्किट, बिस्किट पण आता बरेच प्रकारचे आहेत. जसे ओरिओ आहे, त्यानंतर आपले जुने जे आहे पार्लेजी. तर असे वेगवेगळे आता तर बिस्किटचे बरेच प्रकार आहेत. ते आता लहान मुलांना माहीत सुद्धा असतात. तर स्पेसिफिक असे ते तुम्ही गेले दुकानात तर ते स्पेशल म्हणतात, "मला हेच बिस्किट पाहिजे, तेच बिस्किट पाहिजे." पण ते स्पेशल आहे म्हणून काय आहे ते प्रॉपर नाव. आणि पेन, पेनचं पण सांगितलं आहे आणि त्याचं स्पेशल असं नाव आलं, तर ते काय राहणार आहे प्रॉपर नाऊन. तर असे त्यांना एका बुकवर त्यांना प्रॅक्टिस करायला द्यायची आहे, की तुम्ही प्रॉपर आणि कॉमनमधला डिफरन्स कसा आहे. त्यांना असे स्वतःहून सर्कल करायला सांगायचं. एखादं सेंटेन्स द्यायचं आहे त्यांना. जसं आता एखादं आहे आय एम अ गर्ल यातलं ते तुम्ही सेंटेन्स देऊन द्यायचं आहे त्यांना. आय एम अ गर्ल. आता याच्यातलं तुम्ही विचारायचं आहे, की यातलं कॉमन नाउन कोणतं आहे? आणि त्याच्याखाली तुम्ही सर्कल करा. तर आय एम अ गर्ल. गर्ल काय आहे आपलं? कॉमन नाउन आहे. तर मग इथं त्यांना त्याच्यावर सर्कल करायला सांगायचं आहे. आय एम गोइंग टू स्कूल. आता काय स्कूल काय आहे? कॉमन नाउन आहे. तर मग तिथं पण त्याला सर्कल करायला सांगायचं आहे. आता जर म्हटलं आय एम अ सुषमा किंवा जे नाव असेल ते. आता प्रॉपर असं नाव आहे, तर मग काय सांगायचं आहे त्यांना? तिथं त्यांना काय करायचं आहे? अंडरलाईन करायला लावायचे. अशी प्रॅक्टिस त्यांची डेली घ्या. तर त्यांच्या लक्षात राहणार आहे, हमेशासाठी लक्षात राहणार आहे त्यांची. आणि ते पण त्यांना थोडंसं गेमसारखं, ट्रिक्ससारखं करून घ्यायचं आहे. तर त्यांना जास्त प्रेशर न देता त्यांच्याकडून करून घ्यायचं आहे. तर त्यांना नक्कीच नेहमीसाठी लक्षात राहणार. तर हा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असेच ब्लॉग माझ्या चॅनलवर येणार आहेत छोटे-छोटे. तुमच्या मुलांच्या नेहमी लक्षात राहणार आणि ज्या पॅरेंट्सला कठीण वाटत असेल मुलांना शिकवणं, नाही मला शिकवता येत नाही, मी कशी मुलांना शिकवू? तर हे व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर राहणार आहे. असेच मी ईझीमध्ये शिकवणार आहे. तर तुम्ही नक्कीच ह्या चॅनलला सपोर्ट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. थँक यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.